हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉबित भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये गाईज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा फॉर्म कसा भरायचा, आपल्याला अर्ज कसा करायचा आपल्याला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी दाखवणार आहे. आपल्याला अशा पद्धतीने हा अर्जाची प्रिंट काढायची आणि हा प्रिंट भरायची आपल्याला. सगळ्यात आधी तर स्टेप बाय स्टेप मी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून जरूर करून ठेवा. चला सुरू करूया हा व्हिडिओला. तसं गाईज, तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, इथं याची प्रिंट काढायची मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना. त्याच्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं. इथं आपलं नाव टाकायचं, पूर्ण नाव टाकायचं. पहिले महिलेचे लग्नापूर्वीचे जे नाव होते ते टाकायचे, म्हणजे आईच्या घरचं जे नाव होते ते टाकायचे लग्न झालेलं असेल तर. आणि लग्नानंतरचे जे नाव आहे ते इथं नाव टाकायचं आपल्याला. बरोबर. झाल्यानंतर आपल्याला दिनांक टाकायची, जन्मदिनांक टाकायची. इथं आपल्याला दिनांक, महिना व वर्ष असं टाकायचं आपल्याला. पहिले दिनांक टाकायचं आपल्याला. समजा 20/06/1987 जे असेल ते असं. अर्जदाराचा संपूर्ण पत्ताच आपल्याला मुक्काम पोस्ट टाकायचा, आपला ऍड्रेस टाकायचा. आपण जे आपण ऍड्रेसचे असाल तिथं असं इथं टाकून घ्यायचं आपल्याला व्यवस्थितपणे. इथं भरून टाकून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जन्माचे ठिकाण टाकायचं आपल्याला. इथं जन्माचं ठिकाण आपलं जे पण गाव असेल ते टाकून द्यायचे. त्याच्यानंतर जिल्हा टाकायचा आपला. जिल्हा जो पण असेल आपल्याला त्याचं नाव टाकायचे व शहराचे नाव टाकायचं. गाव शहर ज्या शहरात असतो आपण, कधी ग्रामपंचायत, नगरपालिका, आपण नगरपंचायत मध्ये राहत असाल तर ते इथं लिहायचं. आपण कशामध्ये येतो त्या गावाचं नाव. ओके. पिनकोड टाकून द्यायचा आपला, जो पण आपला पिनकोड असेल गावाचा तो. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा इथं आपल्याला. मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर आपल्याला आधार क्रमांक टाकायचा इथं. लगेच त्याच्यानंतर झालेल्या शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेच्या लाभ घेत आहात का? तर होय नाही मध्ये आपल्याला, आपण शासनाच्या इतर कोणत्या विभागामार्फत आपण राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे आपण लाभ घेतो आहात, लाभ कमी घेत असला तर आपल्या हो नाही मध्ये आपल्याला इथे लिहायचंय. तर असल्यास आपण किती लाभ घेत आहात ते पण आपल्याला इथे लिहायचंय, नाही तर नाही करून द्यायचे. वैवाहिक स्थिती आपल्याला टाकायची. आपल्याला वैवाहिक स्थिती आपल्याला इथं पाच ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला 5 पैकी जे पण असलं ते इथं टाकायचं. जसं की इथं लिहिलं गेलेलं आहे, विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्तता आणि निराधारा. अशा प्रकारे आपल्याला जे टाकून घ्यायचंय. ओके, जे पण असेल ते. त्याच्यानंतर 9 नंबरला इथं अर्जदाराचे बँक खाते असल्याचे बँकेचे तपशील. आता आपल्याला बँक खातं टाकायचं. आपल्याला बँकेचं तपशील करायचं पूर्ण आता खालील प्रमाणे. ओके, या 4 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आता बँकेचे संपूर्ण नाव, बँकेचं नाव जसं की एचडीएफसी बँक असेल तर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक जे पण असेल ते पण, त्या बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेदारांचे पूर्ण नाव. आता बँक खातेदारांचे पूर्ण नाव आपला पाहिजे. आपल्याला पूर्ण नाव टाकून द्यायचं आपलं. बँकेचा जो नंबर असतो, अकाउंट नंबर, तो टाकायचा इथं. बँक खाते क्रमांक, त्याच्यानंतर बँकेचा जो आयएफसी कोड असतो, आयएफएससी कोड, तो टाकून द्यायचा आपल्याला इथं. अशा प्रकारे. ओके काय, इथं एवढंच भरायचं आपल्याला इथं. त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय, आपल्याला हो नाही मध्ये उत्तर द्यायचं इथं. ओके. आधार कार्डचा नंबर आपण कधी बँक खात्याला जोडलेला असेल तर हो किंवा नाही असं आपल्याला लिहायचं तिथं. म्हणजे टिक करायचं, एक खोडून द्यायचं कोणतं पण ऑप्शन. त्यानंतर नारी शक्ती प्रकार. नारी शक्ती प्रकारमध्ये आपल्याला आता हा जो फॉर्म आहे खालील प्रकारे, तर आता कसं आहे सांगतो. आता नारी शक्तीचा प्रकार आपल्याला, तर ते सगळं जे फॉर्म असतो की अंगणवाडी, आपल्याला अशा ठिकाणी आपल्याला हा फॉर्म भरून आपल्याला यांच्याकडे जाऊन जमा करायचा असतो. जसं की अंगणवाडी सेविका झाली, त्यानंतर अंगणवाडी मदतनीस, त्याच्यानंतर पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला, असं आपल्याला यांच्याकडे जाऊन जमा करायचं आहे. ते आपल्याला ते फॉर्म आपला, म्हणजे गव्हर्नमेंट मार्फत त्यांची बॉडी तयार केलेली आहे. ते आपला फॉर्म यांच्याकडे घेऊन जायचं आहे असं भरून. व ते आपल्याला हे इथं कोणी पण असेल, अंगणवाडी सेविका असेल व पर्यवेक्षक ग्रामसेवक असेल, आपल्या गावात जे असेल ते, त्यांच्याकडे जाऊन हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचा. म्हणून तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म घेऊन जायचा आहे. नंतर आपलं भरून खालील प्रकारे आपल्याला अपलोड कागदपत्र द्यायची आहे. जसं की इथं आधार कार्ड, ओके, अधिवास नाही तर जन्माचं प्रमाणपत्र. अधिवास म्हणजे आपल्या अधिवाससाठी आपल्याला अधिवास पण भेटून जाते, तर नगरपालिकेमधून नाही तर तहसील कार्यालयामधून पण भेटतं. नाही तर जन्माचं प्रमाणपत्र तर असतं प्रत्येकाकडे, ते पाहिजे आपल्याकडे. त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल त्यांनी तर आता सांगितलेलं आहे की आपल्याला रेशन कार्ड पण चालेल, ऑरेंज किंवा
पिवळे रेशन कार्ड पण चालेल. उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला काय द्यायचं, रेशन कार्डची झेरॉक्स पण आपल्याला चालू शकते इथं. ओके, इथं ऑर मध्ये लिहिलेलं आहे, इथं लिहिलेलं नाही त्यांनी, पण मी सांगतोय तुम्हाला. नवीन आपली जी आर वाचून दाखवला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले. त्या जी आरचा व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन याच्यात. ओके, त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र. जसं की हमीपत्र म्हणजे हे, अर्जदाराचं हमीपत्र म्हणजे हेच आहे. हे आपण लिहितोय ना, यालाच हमीपत्र बोललं जातं. जसं की अर्जदाराचं हमीपत्र म्हणजे आपल्याला याची पण प्रिंट द्यायची, हे आपल्याला द्यायचे. त्यानंतर आपल्याला बँक पासबुकची फर्स्ट म्हणजे पहिलं जे पेज असतं ना, त्याचं आपल्याला द्यायचे, आणि अर्जदाराचा एक फोटो. अशा प्रकारे आपल्याला इतक्या साऱ्या वस्तू लागणार आहे. इथं काही जास्त इथं लागणार नाही. ओके, आता एवढंच आपल्याला पाच सहा गोष्टींची आवश्यकता आहे, त्या डॉक्युमेंटची, आणि लगेच आपला फॉर्म अंगणवाडीत जाऊन आपल्याला भरून द्यायचा आहे. तर टीप इथं दिलेली टीप खाली आता कशा प्रकारे अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रात जमा करण्यात यावे. ओके, हा जसा तुम्हाला फॉर्म मी सांगितला, हा तुम्ही फॉर्म अंगणवाडीत, जसं की अंगणवाडीत जमा करू शकता. अंगणवाडी मदतीस, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व शेती केंद्र सामान्य अधिकारी, अशा प्रकारे आपण कोणाकडे जाऊन आपण जमा करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं लिहिलं गेलं अर्जदाराचे हमीपत्र. हमीपत्र पण आपल्याला इथं तुम्हाला मी सांगितलं होतं, अर्जदाराचे हमीपत्र आपल्याला अपलोड करायचे. ते हमीपत्र आपल्याला इथे आहे. ओके, तर आपल्याला मी घोषित करते की अशी खून करायची आपल्याला बरोबरची. ओके, आता कशा प्रकारे, आता इथं इथं वाचून घ्यायचे आपल्याला. सगळ्यात आधी माझ्या कुटुंबातले एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. ओके, तर इथं आपल्याला येस करायचं आहे. अधिक 2.5 लाखापेक्षा आपलं कमी उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी हे इथं येस करायचं, इथं खून करायची अशी. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदार नाही, म्हणजे इन्कम टॅक्स आपण भरत नाही, आपल्याला इथं येस करायचं आहे. त्याच्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कटांतरी अधिकारी मंडळात भारत सरकारची किंवा राज्य सरकार स्थानिक नाही, सेवानिवृत्ती नाही. आता अशा प्रकारे आपल्याला हे पण टिक करून द्यायचे. म्हणजे सगळं आपल्याला इथं 22 मध्ये आपल्याला जे आपल्याला अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये जे तुम्हाला वाटतं ते आपल्याला टिक करायचं. इथं मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवून येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचे लाभ घेतलेला नाही, असं पण आपल्याला टिक करून द्यायचंय. ओके, अशा प्रकारे आपल्याला टिक करायचंय. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत. ओके, असं याच्याबरोबर टिक करून द्यायची. लगेच माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्डमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षपदी संचालित नाहीत. तशा प्रकारे आपल्याला इथं पण यस करून द्यायचं आहे काही जसं. ओके, त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला लिहिलेलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन नाही, असं टिक करायचं आहे आपल्याला. ओके, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही. त्याच्या प्रकारे आपल्याला ट्रॅक्टर सोडून ना, ट्रॅक्टर वगळून आपल्याकडे 4 चाकी वाहन असेल तर आपल्याला इथे टिक नसेल तर टिक करायचं, नसेल तर सोडून द्यायचं. इथं असे लिहिले गेलेले. सगळं झाल्यानंतर आपल्याला इथं वाचून घ्यायचं. नंतर मी वरील प्रमाण घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल. ओके, इथे मी थोडं साईज जरा कमी करून घेतो. हा, तर आता ठीक आहे इथं. ओके, मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित पोर्टलवर ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला मी प्रमाणित करण्यास आधार असं वाचून घ्यायचं. KYC वगैरे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर असं लिहिलं गेलेलं इथं आधारित प्रमाणित. नंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. ओके, मी देखील माझ्या सहमती देते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माझा ओळख पटवण्यास व प्रमाणित करण्यास माझ्या आधार क्रमांक वापर करून शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजना लाभ प्राप्त करण्याचे उद्देश अन्य राज्य किंवा केंद्रशासित मध्ये आधार क्रमांक KYC वर्णन केलेल्या पुराव्यास सहमती देत आहे. अशा प्रकारे आपल्याला हमीपत्र द्यायचे. अर्जदाराची सही, आपली सही इथे द्यायची, एक सही करायची आपली. ओके,
त्याच्यानंतर इथे लिहिलं गेले उक्त प्रवर्ग किंवा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास हेतूची माहिती एकत्रित करण्यात आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक भरला गेला झाल्यानंतर त्यांची खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS आणि व्हॉट्सअपद्वारे आपल्याला पाठवण्यात येईल. म्हणजे तुम्ही ज्या पण ठिकाणी आपल्याला अंगणवाडी सेविकांना ज्यांना पण तुम्ही फॉर्म देणार ते तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून देणार आहे. ओके, ते भरून झाल्यानंतर तुम्हाला ते आपल्याला OTP येऊन जाईल, SMS येऊन जाईल, नाही तर व्हॉट्सअपवर पावती येऊन जाईल, नाही तुम्हाला ते आपल्याला घरी आपली पावती पण देऊ शकता. ओके, अशा प्रकारे अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. ओके, अर्ज केल्यानंतर तुम्हाला ही पावती घेऊन घ्यायची आपल्याकडे. असंच इथे लिहिलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे ऑनलाईन ऑफलाईन भरू शकतो आला आहे. सदर अर्जाची पावती नोंदणी क्रमांक आपल्याला इथं टाकायचं आहे, ते टाकून देणार असतील ज्यांच्याकडून तुम्ही फॉर्म भराल. जसे ग्रामसेवक, अंगणवाडी का जे पण असतील, वार्ड बॉय वगैरे, त्यांच्याकडून ते आपल्याला नंबर टाकून देतील आणि त्यांची इथं सही घ्यायची. अर्ज स्वीकारण्याची सही, ते आपली सही इथं करून देणार. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि त्यांच्याकडून ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याही आपल्याला ग्राहक सेवा केंद्रात जायचं नाही, कोणाकडून पण आपल्याला भरून घ्यायचं नाही. ओके, त्यांच्याकडूनच आपल्याला भरून घ्यायचं आहे. ते कसे आपले जेणेकरून गरिबांचे पैसे वाचतील याच्यासाठी एक सरकारनं असा हेतू केलेला आहे की कसं ऑनलाईन आपण भरायला गेलं की 100-200 रुपये ते मागतील, विनाकारण फिरवतील. त्याच्यापेक्षा तुम्ही अंगणवाडी त्यांना बॉडी तयार केलेली आहे, त्या बॉडी मार्फत तुम्ही भरू शकता. ग्रामसेवक झाले, त्याच्यानंतर आपला अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका अशा करून आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा, डॉक्युमेंट घेऊन जायचे आपल्याला खालील प्रकारचे, त्यांच्याकडून आपल्याकडून फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे ही माहिती होती काय. तुम्हाला जर आवडला असेल ही माहिती तर व्हिडिओला लाईक जरूर करून ठेवा आणि तुम्हाला काही पण डाऊट असला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आणि आपल्या आई बहिणींसोबत शेअर करा हा व्हिडिओ, त्यांना पण याची माहिती कळू द्या. आणि प्रिंटआउट साठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची PDF फाईल टाकून देईन, तुम्ही याची प्रिंटआउट पण घेऊ शकता. ओके, तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. अंगणवाडी तुम्ही डायरेक्ट इथून PDF डाउनलोड करा. डाउनलोड करून याची डायरेक्ट दोन प्रिंट काढून घ्यायची, याची पूर्ण फॉर्मची भरून घ्यायचे आणि अंगणवाडीत जमा करून टाकायचे. एवढं आपल्याला करायचंय फक्त, बस एवढंच आपलं असणार आहे. बाकी ओके, चांगल्या प्रकारे आपल्याला वाचून भरून घ्यायचे. आणि काही डाऊट असला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या आई बहिणींसोबत शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि व्हिडिओला शेअर करा. चला की आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता जय महाराष्ट्र, थँक्यू.